नमस्कार मित्रांनो, दरवर्षी करोडो लोक हे हार्ट म्हणजेच हृदयाच्या भरपूर रोगांना झुंज देत असतात. हार्ट अटॅकमुळे काही लोकांना जीव पण गमवावा लागतो आणि यातील सर्वातील कॉमन गोष्ट म्हणजे ही आहे की हाय कोलेस्ट्रॉल. यामुळे आपल्या आर्टरीज म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होतात. असं झाल्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि आपल्या हृदयाला जास्त पंप करावे लागते आणि त्यामुळे आपले ब्लड प्रेशर वाढते आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता पण वाढते. म्हणजे आपल्या नसा जेवढ्या क्लीन राहतील तेवढेच आपले हार्ट निरोगी राहते. तर अशीच एक गोष्ट आहे जिचे सेवन आपण केले तर आपण आपल्या हृदयाला निरोगी ठेवू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे आहे अद्रक. मित्रांनो, अद्रक ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि आपले अन्नपचनही चांगले ठेवण्यास मदत करते. आपण अद्रकीचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल पण कंट्रोलमध्ये राहते. पण अद्रक एवढे गुणकारी का असते? कारण अद्रकीमध्ये बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स, अँटी इन्फ्लेमेटरी आणि ते अँटीऑक्सिडंट सारखे काम करतात, जे की आपल्या शरीरातील सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवतात. आणि अद्रकीमुळे आपले डायजेस्टिव्ह सिस्टम पण चांगले राहते आणि जेवणानंतर पोट फुगणे, पोटात गॅस बनणे यापासून पण आपल्याला राहत मिळते आणि आपली ओव्हरऑल हेल्थ व्यवस्थित राहण्यास मदत होते. आता पाहू अद्रकचे सेवन आपण कसे केले पाहिजे. तसं तर आपण याला क्रश करून पावडरमध्ये किंवा याचे सप्लिमेंट पण आपल्याला बाजारात मिळतात. पण याऐवजी आपण ताजी नॅचरल अद्रक बाजारातून आणून ती आपल्या जेवणात वापरून खाल्ली तर ते जास्त उपयोगी ठरते. कारण त्यात कसलीच प्रोसेस केलेली नसते आणि आपण एका दिवसात 1 टेबल चम्मच एवढी अद्रक सेवन केली पाहिजे. जर कोणाला काही स्पेशल मेडिकल कंडिशन असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांनाही सेवन करण्याच्या अगोदर कन्सल्ट केले पाहिजे. तर मित्रांनो, ही होती आपल्या हृदयाला निरोगी ठेवणाऱ्या अद्रकीविषयी माहिती. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या माय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला महत्त्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.